SIR प्रक्रियेमुळे शिक्षकांवर अतिरिक्त कामाचा मोठा ताण पडतोय अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे। हा ताण वाढल्यानं छत्रपती संभाजीनगरमधील एक शिक्षक रडल्याचंही समोर आलंय। नियमित शालेय कामकाजासोबतच घराघरात पडताळणी, नागरिकांची समन्वय, सकाळ संध्याकाळ अहवाल सादर करणं आणि इतर प्रशासकीय कामांमुळे शिक्षक मानसिक आणि शारीरिक तणावाखाली असल्याचं सांगितलं जातंय। आणि या तणावामुळे काही ठिकाणी BLO, सुपरवायझर आणि नागरिकांमध्ये वादाचे प्रकारही घडतायत असाही दावा आहे। SIR प्रक्रियेसाठी स्वतंत्र पूर्णवेळ कर्मचारी किंवा पर्यायी यंत्रणा उपलब्ध करून शिक्षकांवरील अतिरिक्त भार कमी करावा अशी मागणी आता शासन आणि संबंधित प्रशासनाकडे करण्यात आली आहे। माझी खूप खराब अवस्था झालेली आहे सगळीकडे। मी ज्या डॅशवर उभा राहतो सगळे उभे राहतात। माझी पॅरेंट्सचं माझी मीटिंग येऊन व्हिजिट करून भेटायला थांबलेले असतात। इथे तुम्ही अशी बात म्हणत आहे की एवढं चांगलं वाटतं बघा। एवढ्या वर्षात आपल्या महाराष्ट्राच्या टॉपची संस्था SPI ला शिकवतोय मी। आजच्या शनिवारी मंडे आणि ट्यूजडेला मी इथं जाऊ शकलो नाही लेक्चरला। इथे 6-7 वाजेपर्यंत लोक व्हिजिट करायला लागले। माझं पाहुणे 6ला लेक्चर असतं तिथे। विद्यार्थ्यांचं आर्थिक नुकसानही व्हायला लागले, शैक्षणिक नुकसान या कामाला किमान